मित्रांनो नमस्कार. मुंबईतील SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी येथे होणाऱ्या नीरा देसाई स्मृती व्याख्यानाचं आयोजन अचानक रद्द करण्यात आलंय आणि त्यामुळे शैक्षणिक आणि स्त्रीवादी वर्तुळात एक चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी या निर्णयाबद्दल आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली आहे. याच्या मागचं कारण समजून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना ब्राह्मणी पितृसत्ता हा शब्द माहिती असेल. कधी ना कधी तुम्ही हा शब्द ऐकलाच असेल. पितृसत्ता कशी निर्माण झाली, जात वर्ण व्यवस्थेनं त्यासाठी काय काम केलं, ब्राह्मणी सांस्कृतिक व्यवस्थेनं या पितृसत्तेला कसं खतपाणी घातलं, याबद्दलची विस्तृत मांडणी करणाऱ्या उमा चक्रवर्ती यांचं व्याख्यान या SNDT विद्यापीठात आयोजित करण्यात आलं होतं आणि तेच रद्द करण्यात आलंय. हे व्याख्यान कधी होतं तर 14 मार्च 2026 रोजी हे व्याख्यान विद्यापीठात आयोजित करण्यात आलं होतं आणि प्रसिद्ध स्त्रीवादी इतिहासकार उमा चक्रवर्ती या त्या कार्यक्रमात बोलणार होत्या. अ फेमिनिस्ट लुक्स बॅक 4 decades ऑफ अ लॉंग मार्च या विषयावर त्या भारतातील स्त्रीवादी चळवळीचा गेल्या 40 वर्षांचा प्रवास कसा राहिला, त्याच्यामध्ये कशी स्थित्यंतर येत गेली आणि त्या काळातील नेमका त्यांचा महिलांचा संघर्ष काय होता याबद्दल उमा चक्रवर्ती बोलणार होत्या. या कार्यक्रमाची माहिती सोशल मीडियावरती एका पोस्टरच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली. परंतु हे पोस्टर प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावरती जेव्हा हे पोस्टर टाकलं आणि ते टाकल्यानंतर अवघ्या एका दिवसातच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. विद्यापीठाचं प्रशासन जे आहे, SNDT विद्यापीठाचं जे प्रशासन आहे ते ह्या बाबतीत अधिकृत असं काहीही निवेदन द्यायला तयार नाहीये आणि त्यामुळेच शैक्षणिक क्षेत्रात संभ्रम पण आहे आणि नाराजी सुद्धा व्यक्त केली जात आहे. कारण उमा चक्रवर्ती यांना संपूर्ण देश नाही तर संपूर्ण जग ओळखतं. फेमिनिस्ट अभ्यासातला, जेंडर स्टडीज मधला त्यांचा जो एक अभ्यास आहे, त्यांचं जे एक योगदान आहे ते लक्षात घेण्यासारखं आहे. हा कार्यक्रम त्या समाजशास्त्रज्ञ नीरा देसाई यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येतो. म्हणजे जे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं ते नीरा देसाई यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलं होतं. भारतात वुमन स्टडीज या अभ्यास क्षेत्राची सुरुवात ही नीरा देसाई यांनी सुरू केलेली आहे आणि त्याच्यामुळं या विद्यापीठामध्ये म्हणजे SNDT विद्यापीठामध्ये रिसर्च सेंटर फॉर वुमन स्टडीज यांच्या मार्फत हे व्याख्यान आयोजित केलं जातं दरवर्षी आणि रिसर्च सेंटर फॉर वुमन स्टडीजची स्थापना करण्यात नीरा देसाई यांची महत्वाची भूमिका होती. महिलांच्या प्रश्नावरती अभ्यास आणि संशोधन करणारं SNDT विद्यापीठातलं हे पहिलं विद्यापीठीय संशोधन केंद्र मानलं जातं. दरवर्षी या संशोधन केंद्राच्या माध्यमातून स्मृती व्याख्यानांचं आयोजन करण्यात येतं आणि या आयोजनामध्ये या आपल्या कार्यक्रमामध्ये देशातील अनेक नामवंत स्त्रीवादी अभ्यासक या व्याख्यानमालेत सहभागी झालेले आहेत आणि दरवर्षी होतात. तर यंदाचा जो कार्यक्रम आहे व्याख्यानमालेचा, तो कार्यक्रम महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. म्हणजे ज्या स्त्रीमुक्ती संघटनेला आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्तानं हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोस्टरनुसार डॉक्टर उमा चक्रवर्ती यांच्या व्याख्यानानंतर त्यांच्या दिग्दर्शनाखालील व सुबह हमी से आएगी या चित्रपटाचं प्रदर्शन देखील होणार होतं. या चित्रपटात भारतातील स्त्रीवादी चळवळीचा इतिहास आणि महिलांवरील हिंसाचाराविरोधात झालेल्या संघर्षाची कथा मांडलेली आहे. आणि उमा चक्रवर्ती यांनी असं सांगितलं, जेव्हा त्यांच्याशी त्यांना विचारलं गेलं की नेमकं तुम्हाला याच्याबद्दल विद्यापीठानं काय कळवलं, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मला अचानकपणे विद्यापीठाचा एक कॉल येतो आणि त्या कॉलमध्ये सांगितलं जातं की 14 मार्चला जे आयोजित केलेलं व्याख्यान आहे ते रद्द झालेलं आहे. तर याच्यावरती उमा चक्रवर्ती असं म्हणतायत की महिलांना शिक्षण आणि मुक्तपणे बोलण्याची संधी ज्या विद्यापीठाने दिली, म्हणजे महिलांचं एकमेव असं जे विद्यापीठ उभं राहिलं, सर्वप्रथम विद्यापीठ जे उभं राहिलं, तिथे जर अशा पद्धतीचे महिलांशी निगडीत असलेले कार्यक्रम जर रद्द होत असतील तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. दरम्यान SNDT विद्यापीठाच्या कुलगुरू या उज्ज्वला चक्रदेवी आहेत. त्यांना जेव्हा माध्यमांनी विचारलं की नेमकं घडलं काय आणि हा कार्यक्रम तुम्ही रद्द का केला, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्हाला याबद्दल काहीही कल्पना नव्हती, काहीही माहिती नव्हती. पोस्टरमध्ये विद्यापीठाचं नाव हे आयोजक म्हणून आहे. आता कोणताही कार्यक्रम जेव्हा आयोजित केला जातो त्याच्याबद्दल जेव्हा माहिती घेतली जाते तेव्हा
हे अधिकृतपणे स्पष्ट सांगितलेलं असतं की आपण एकत्रितपणे काम करतो आहोत. विद्यापीठाला याची पूर्वकल्पना आहे, कारण कार्यक्रमाची रूपरेषा ठरली होती. कार्यक्रम कधी होईल, काय होईल, कधी चा फ्लो काय असणार आहे, हे सगळं ठरलेलं होतं. कार्यक्रमाचे पोस्टर सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यावर काही लोकांनी त्याच्यावरती टीका केली आणि विशेषतः ब्राह्मणी पितृसत्ता, ब्राह्मणिकल पेट्रियार्की या संकल्पनेवर काही जणांनी आक्षेप घेतला होता. काहींचं म्हणणं असं होतं की ही संकल्पना समाजातील एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करते. हा विशिष्ट समुदाय म्हणजे काय, तर ब्राह्मण समुदाय. त्यामुळे अशा विचारांचं समर्थन करणाऱ्या या कार्यक्रमाला विद्यापीठाने अशा कार्यक्रमाला परवानगी देऊ नये असं काहींचं म्हणणं होतं आणि सोशल मीडियावरती ही सगळी मंडळी व्यक्त झालेली होती. तर दुसरीकडे काही अभ्यासकांचा फेमिनिस्ट स्टडीज संदर्भात आणि जेंडर स्टडीज संदर्भात जे लोक काम करतात त्यांनी या टीकेला विरोध केला आणि असं सांगितलं की ब्राह्मणी पितृसत्ता ही संकल्पना काही नवीन नाही आहे. भारताला ही संकल्पना नवीन नाही आहे. 19व्या शतकात महात्मा ज्योतिराव फुलेंनी जात आणि पितृसत्ता याच्यावरती भाष्य केलेलं आहे. त्यांच्यानंतर डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी देखील या विषयावरती सखोल विश्लेषण केलेलं आहे. प्राध्यापक उमा चक्रवर्ती यांच्या संशोधनाने या विचारांना पुढे शास्त्रीय स्वरूप दिलं आणि त्यामुळे ब्राह्मणी पेट्रियार्की बद्दल नवीन काही सांगितलं जात नाहीये. ते ऑलरेडी आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहे, ते ऑलरेडी आपल्या डिस्कोर्स मध्ये आहे. विद्यापीठातील काही सूत्रांच्या माहितीनुसार सोशल मीडियावरती जो काही एक वाद रंगला त्याच्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या निर्णयावर अनेक अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केलेलीच आहे. त्यांच्या मते शैक्षणिक संकल्पनेवरती म्हणजे शैक्षणिक संकल्पना जी असते म्हणजे ब्राह्मणिकल पेट्रियार्की बद्दल असेल किंवा पेट्रियार्की बद्दल असेल, अनेकांचे मतभेद असू शकतात, वेगवेगळे मतभेद सुद्धा असू शकतात. पण अशा पद्धतीचे कार्यक्रम आणि विद्यापीठ स्तरीय असणारे जे कार्यक्रम जिथे चर्चा होते, डिस्कोर्स होतो आणि नवीन काहीतरी त्याच्यातनं बाहेर येतं, अशा पद्धतीच्या मुक्त चर्चा जर शैक्षणिक स्वातंत्र्यासाठीचं जे काही आपण संकेत देण्याचा प्रयत्न करतो तेच जर रद्द केले जात असतील तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे देशातील विद्यापीठांमध्ये विचार स्वातंत्र्य आहे का, शैक्षणिक स्वायत्तता अजूनही आहे का, किंवा मुक्त संवाद अजूनही विद्यापीठस्तरीय होतात का, याच्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहे आणि त्यात असा कार्यक्रम रद्द होणं हे त्याहून गंभीर आहे. विद्यापीठ ही खरं तर मुक्त विचारांची, संवादाची आणि बौद्धिक मतभेदांची जागा असते. या जागा आपण तशा अबाधित ठेवल्या पाहिजे. त्यामुळे अशा प्रसंगी आपली संविधानिक मूल्य काय सांगतायत, आपलं विचार स्वातंत्र्य काय आहे, लोकशाही संवाद नेमका काय आहे, या सगळ्यांबद्दल आपण जाणून घेणं महत्वाचं आहे असं अनेक अभ्यासकही सांगतायत आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा सांगतायत. गेल्या काही महिन्यापूर्वी मुंबई विद्यापीठानं सुद्धा नसरुद्दीन शाह यांचं एक व्याख्यान आयोजित केलं होतं आणि ते व्याख्यान सुद्धा वेळेवरती कॅन्सल केलं गेलं. कारण हे सांगितलं गेलं की नसरुद्दीन शाह जे आहेत ते जो विचार मांडतात किंवा जी विचारधारा ते फॉलो करतात ती विचारधारा विद्यापीठाशी आणि एकंदरीत तिथल्या मॅनेजमेंटच्या विचारधारेशी साधर्म्य सांगत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचाही एक कार्यक्रम रद्द करण्यात आला होता आणि आता उमा चक्रवर्ती यांचा हा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. तर मला असं वाटतं की आपण जरा समजून घेतलं पाहिजे. उमा चक्रवर्ती SNDT विद्यापीठात येणार होत्या म्हणूनच त्यांना ऐकलं जाईल, म्हणूनच त्यांना वाचलं जाईल अशातला भाग नाही. परंतु त्यांचं म्हणणं, त्यांचे रिसर्च पेपर, त्यांचे बुक्स सातसमुद्रापार गेलेले आहेत. आपण ते सुद्धा वाचूयात आणि विवेकाचा आवाज आपण आणखीन बुलंद केला पाहिजे. विद्यापीठाचा डिस्कोर्स जो आहे, जी जागा आहे, ती जागा, त्या जागेचं स्वातंत्र्य, त्या जागेची स्वायत्तता ही आपण अशीच बरकरार ठेवली पाहिजे. धन्यवाद.